विजयनगरच्या जंगलात मुशिका नावाचा एक चालाक उंदीर राहत होता. एके दिवशी तो जेवणाच्या शोधात फिरत होता, पण अचानक पाऊस आला आणि वादळ सुरू झालं. मुशिका लपायला जागा शोधू लागला. तेव्हा त्याला खाली एका वाळलेल्या लाकडाचा तुकडा सापडला. आणि जशी उंदरांची सवय असते, ते प्रत्येक वस्तूला ती त्यांच्या कामी येऊ शकते तिला स्वतः जवळ जमा करून घेतात. मुशिकाने पण तेच केलं आणि लाकडाचा तुकडा घेऊन पाऊस थांबल्यावर पुढे निघाला. या पावसाला आजच व्हायचं होतं. काय झालं? खूप त्रासलेला दिसतोय. काय सांगू, माझी सगळी लाकडं पाण्यात भिजून ओली झाली. आता माझी चूल नाही पेटली तर ही कच्ची मडकी कशी वाळवणार? मडकी राजमहालात पोचवायची आहेत. जर वेळेवर नाही गेलो तर महाराज क्रोधित होतील. समस्या तर गंभीर आहे, पण माझ्याकडे तुझ्या समस्येचं समाधान आहे. तू तर एक उंदीर आहेस, माझी मदत कशी काय करणार? हे बघ, माझ्याकडे हे वाळकं लाकूड आहे. याच्या मदतीने तू आग पेटवू शकतोस. मग चूल पण पेटेल आणि त्यात मडकं पण वाळेल. तुझं भलं हो. पण त्या लाकडाच्या बदल्यात मला काय देशील ते तरी सांग. हा उंदीर मागून मागून काय मागणार आहे? अच्छा, जे तुला पाहिजे ते घे. असं नाही, वचन दे. जर नंतर तू शब्द फिरवलास तर काय करशील? वचन देतो तुला. ठीक आहे, मग हा भोपळा मला दे. काय? हा भोपळा? पण हा एवढा मोठा भोपळा तू कसा घेऊन जाणार? ते सगळं माझ्यावर सोडून दे. हे घे लाकूड आणि हा भोपळा सांभाळून ठेव. नंतर घेऊन जाईन मी. आणि लक्षात ठेव, तू वचन दिलंयस मला. एवढा दुःखी कायस भाऊ? मग काय करू? या वादळाने माझ्या म्हशीला घाबरवलं. आता ती दूधच देत नाहीये. जर दूध नाही विकलं तर घरी जेवण कसं बनेल? तुझी समस्या तर गंभीर आहे, पण माझ्याकडे त्याचं समाधान आहे. काय म्हणालास? तुझ्याकडे? पण तू तर एक छोटासा उंदीर आहेस. पण माझ्याकडे तर एक मोठा भोपळा आहे. हवा असेल तर तो तू घेऊ शकतोस आणि त्याचं चविष्ट जेवण बनवू शकतोस. काय? खरंच? कुठे आहे भोपळा? भोपळा तर मिळून जाईल, पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार? जे हवं ते घे. असं नाही, आधी वचन दे मला. मी वचन देतो. आता पटकन भोपळा मला दे. ही झाली ना कमाल. चल माझ्या सोबत. आलास तुझा भोपळा यायला? तो बघ तिकडे सुरक्षित ठेवलाय. काय दादा, तुम्ही सुद्धा याला काही वचन तर दिलं नाही ना? हो, दिलं तर आहे. मग तर तुम्ही गेला कामातून. कोणास ठाऊक हा जमीन, संपत्ती, सोनं, घर काय मागे तुमच्याकडून. हा भोपळा उचल आणि मला जे हवं ते देऊन तुझं वचन पूर्ण करून टाक. काय पाहिजे तुला? मला तर तुझी म्हैस हवी. काय? हे बघ, पलटू नकोस हा. तू मला वचन दिलेलं आहेस. ठीक आहे, घेऊन जा. अशा प्रकारे मुशिकाने मोठ्या चतुराईने भोपळ्याच्या बदल्यात दूधवाल्याशी म्हशीचा व्यापार केला. असेच दिवस उलटून गेले आणि एके दिवशी जेव्हा मुशिका फिरत होता, त्याची नजर एका घरावर पडली जिथे लग्नाचा माहोल होता. लग्नाचं वातावरण आहे, तरी पण तुम्ही लोक खुश का दिसत नाही आहात? काही समस्या आहे का तुमची? छोटी मोठी नाही, खूप मोठी समस्या आहे. लग्नाची खीर बनवायला दूधच नाही आलं. आता खीरीशिवाय माझ्या लग्नाचं जेवण अर्धवटच राहील. बस एवढीशी गोष्ट आहे. माझी म्हैस घ्या आणि हवं तेवढं दूध काढून घ्या, पण
बदल्यात तुम्हाला मला काहीतरी द्यावं लागणार. हं. हो, जे पाहिजे ते घे. इथे एकापेक्षा एक चविष्ट अन्न बनवलंय. जे पाहिजे जेवढं पाहिजे खाऊ शकतोस. नाही 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 नाही, जेवण नाही, अजून काहीतरी. तुला जे पाहिजे ते मिळेल, हे माझं वचन आहे. वचनापासून मागे तर हटणार नाहीस ना? कधीच नाही. ठीक आहे, मग तू मला तुझी नवरी दे. तू सगळ्यांसमोर मला वचन दिलायस, आता तू पलटू नाही शकत. तुझी एवढी हिम्मत? थांबा, सोडून द्या याला. मी याच्या सोबत जाईन. अखेर तुम्ही वचन दिलं आहे आणि मी ह्याला असा धडा शिकवेन की पुन्हा कधीच असली हरकत हा कोणासोबत करणार नाही. मी लवकरच परत येईन. नवरी खूप बुद्धिमान होती. काहीतरी विचार करून ती उंदरासोबत निघाली. उंदीर म्हशीला तिथेच सोडून नवरी सोबत आपल्या बिळाच्या दिशेने चालू लागला. व्यापारी असावा तर माझ्यासारखा. हा, एक छोट्याशा लाकडापासून भोपळा, भोपळ्यापासून म्हैस आणि म्हशीपासून नवरी. वा, काय व्यापार केलाय मी. आजपासून हेच तुझं घर आहे. ऐकलंय की माणसं तऱ्हेची पक्वान्न बनवून खातात. आज तू माझ्यासाठी लाडू बनवायचे. हा, हो हो, का नाही. सांग, लाडू बनवायचं सामान कुठे? नारळ, तूप, गुळ सांग कुठे? ते तर नाहीये. मग काय लाडू मातीचे बनवू? अरे रे, बहुतेक पाऊस पडणार आहे वाटतं. ह्या पावसापासून कशी वाचू मी? पटकन माझ्या बिळामध्ये घुसली आहे. बिळामध्ये? पण कसं? याच्यामध्ये मी काय, माझे पायही जाणार नाहीत. ठीक आहे, मग तू झाडावर तरी चढ. अच्छा, स्वतः बिळामध्ये आरामात राहशील आणि मला भिजायला झाडावर चढायला सांगतोयस? माझी तब्येत बिघडली तर? मग ठीक आहे, जवळच्या मंदिरात जाऊन लप. म्हणजे चोराने येऊन माझे सगळे दागिने लुटून न्यावेत. जर माझं रक्षण करू शकत नाहीस तर मला आणलंच तरी का? अरे, हे काय संकट आहे. हिला आणण्यापेक्षा चांगलं होतं की मी पोटभर जेवणच करून घेतलं असतं तिकडे. अच्छा, आता रागवू नका. जर तुम्हाला राग येणार नसेल तर मी माझ्या मित्रांना बोलवून घेऊ. ते माझं रक्षण करू शकतात. हो, जे करायचे ते करतो. नक्की ना? बघा, तुम्ही रागवणार तर नाही ना? अजिबात नाही रागवणार मी. असं नाही, आधी वचन द्या. अरे, हे काय संकट घेऊन आलोय मी. अच्छा, मी वचन देतो. हे कुठून आले? हेच तर आहेत माझे मित्र राम आणि श्याम. मित्रांनो, माझं रक्षण करा. पळा, वाचवा. माझ्याकडून चूक झाली, तू परत जा. नक्की ना? नंतर तू पलटणार तर नाहीस ना? नाही, मी वचन देतो तुला. तू जा आणि तुझ्या मित्रांना सुद्धा तुझ्या सोबत घेऊन जा. मुशिकाला सोडून नवरी तिच्या घरी परत गेली आणि बिचारा मुशिका एवढे व्यापार केल्यावरही रिकाम्या हातांनी राहिला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.